नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सध्या आपण पाहत आहोत आर्टिकल नंबर 19, ज्यामध्ये आपण भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क व इतर विवक्षित हक्कांबद्दल आपण पाहत आहोत, जे स्वातंत्र्याच्या अंतर्गत येतात। मग यातला पुढचा महत्त्वाचा जो हक्क आपण पाहणार आहोत तो थोडा महत्त्वाचा आहे, तो आहे भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार। तुम्ही एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी मुक्तपणे जाऊ शकता, यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत। फक्त इथे एक लक्षात घ्या, तुम्ही एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी मुक्तपणे संचार करू शकता, याचा अर्थ तुम्ही हे क्लेम नाही करू शकत की मला रस्ता याच्या घरातूनच पाहिजे, याच्या शेतामधूनच पाहिजे, मी याच्या बागेतूनच जाणार, ते जेवायला बसल्या टेबलावरूनच पाय ठेवून जाणार, या प्रकारचा कोणताही अधिकार तुम्ही वापरू शकत नाही। तुम्हाला मुक्तपणे संचार करत असताना तुमचं म्हणणं आहे की मला नॅशनल पार्क मध्ये जायचं आहे, अभयारण्यामध्ये जायचं आहे, किंवा एखाद्या ठिकाणी शेड्यूल्ड ट्राईब किंवा ट्रायबल कम्युनिटीज यांचं काही सॅक्रेड ठिकाण आहे, प्रिस्टीन ठिकाण आहे, बायोस्फिअर रिझर्व्स आहेत की ज्या ठिकाणी गोष्टी जतनासाठी, संवर्धन करण्यासाठी ठेवलेल्या आहेत, तर या कोणत्याही ठिकाणावरनं तुम्ही वावर करू शकत नाही। तुमचा वावर करण्याचा जो हक्क आहे हा योग्य, न्याय्य, वाजवी पद्धतीने वापरला जावा। तुम्ही तुमचा मुक्तपणे संचार करण्याच्या हक्काला तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी गैर पद्धतीने वापरलं, मनमानी पद्धतीने वापरलं, तर त्यावरती संविधान वेगवेगळ्या कायद्यांच्या मार्फत तुमच्या मुक्तपणे संचार करण्याच्या अधिकारावर बंधन टाकू शकतं। मग आपण या ठिकाणी स्टडी करूया की हा मूलभूत हक्क वापरत असताना संविधानाने ऑलरेडी कोणकोणती बंधनं त्या ठिकाणी टाकून ठेवलेली आहेत, आपण ते पाहूया एकदा। थोडा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे। तर इथे लक्षात घ्या, हे कलम काय म्हणतं, उक्त खंडातील उपखंड घ आणि ड, म्हणजे आता जो पुढचा आपण कलम शिकणार त्यामध्ये यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, म्हणजे मुक्तपणे संचार करण्यामुळे, एखाद्या ठिकाणी राहण्यामुळे, स्थायिक होण्यामुळे उक्त उपखंडाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी, लक्षात घ्या पहिला पॉइंट काय आहे, सर्वसाधारण जनतेचं हित, इन दी जनरल इंटरेस्ट ऑफ पब्लिक असा शब्द पुस्तकामध्ये असतो। सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधांच्या संरक्षणासाठी जेथपर्यंत वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर, म्हणजे वापरावर परिणाम होणार नाही, अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। म्हणजे जर समजा तुम्ही त्या ठिकाणी मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार वापरताय आणि अधिकारामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं सामान्य जनहित किंवा त्या ठिकाणी राहणाऱ्या अनुसूचित जनजातीचे हितसंबंध जर दुखावलं जात असेल, तर त्यावेळेस सध्या अस्तित्वामध्ये असणारा कोणताही कायदा याच्या प्रवर्तनावरती, वापरावरती बंधन होणार नाही। हा कायदा त्या फंडामेंटल राईटपेक्षा वरचढ ठरल, किंवा सरकारला जर वाटलं, राज्य संस्थेला जर वाटलं की नाही या ठिकाणी आम्हाला नवीन कायदा करून या ठिकाणी लोक ज्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या मूलभूत हक्कांचा गैरवापर करतात, यावर आम्हाला निर्बंध टाकायचा आहे, तर त्या ठिकाणी नवीन कायदा करून सुद्धा तुम्ही त्यावरती निर्बंध टाकू शकता। यावर कोणत्याही प्रकारचं बंधन असणार नाही। थँक्यू।